तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला केरन सहकारी समाधान बेल्लारे। तर मागील व्हिडिओमध्ये आपण जे हरभऱ्याच्या ज्या व्हरायटी आहेत आपण त्या व्हरायटी पाहिल्या होत्या। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण काय म्हणूया खत व्यवस्थापन बघणार हरभऱ्याचं। तर मित्रांनो बघा, आता पहिली गोष्ट म्हणजे काय आहे की जे बियाणे आहे हरभऱ्याचं ह्याला तुम्ही चांगल्या लेवलला बुरशीनाशक आणि एक तुम्ही चांगल्या लेवलला तुम्ही जे त्याला जर्मिनेशन करण्यासाठी जे लागतं, जेणेकरून मुळी फास्ट लेवलला फुटत कोणत्याही हरभऱ्याला जमिनीमध्ये गेल्यानंतर बुरशी लागणार नाही अशा हिशोबाने तुम्ही त्याला बीज प्रक्रिया करू शकता। तर आपण इथे केरन मुंबईचं बॉस आणि रॅपिडॉन घेतलं, ह्याची आपण बीज प्रक्रिया करणार आहोत। तर बघा, आता हे झालं बीज प्रक्रिया आणि दुसरा विषय झाला की आता ह्याला खत कोणतं करायचं, जे एनपीके रासायनिक भाग आपण जो बघतो, रासायनिक भागामध्ये जो भाग बघायला होतो आपण एनपीके, तर ह्याच्यामध्ये आपण 10-26-26 आणि 12-32-16 घेतलाय। ह्या दोन पैकी तुम्ही कोणचं पण तुम्ही घेऊ शकता। याच्यामध्ये 10-26-26 आणि 12-32-16 ह्याच्यामध्ये नायट्रोजन हे 10%, याच्यामध्ये 12%, फॉस्फरस ह्याच्यामध्ये 26, पोटॅश 26 आणि ह्याच्यामध्ये 32 आणि 16 असं म्हणजे नत्रज, पूरक आणि पानाश हे आपण घेतलेले। आता हे जे खतांचं जे लागू होण्याचं हे त्या पिकाला जे लागू होण्याचं जे कालावधी हे पण आपण बघणार आहोत। तर मर रोगासाठी बॉस वर रॅपिडॉन आपण चांगल्या लेवलला चोळून घेतलेले त्याला। तर मर होऊ नये म्हणून एकरी आपण 35 किलो बियाणं पेरतो एकरी। तर आपण 35 किलो न पेरता आपण आता ह्यावेळेस पाऊस भरपूर झाल्यामुळे काय करणार होतो आपण की 40 किलो बियाणं म्हणजे 5 किलो बियाणं आपण चांगल्या लेवलला 5 किलो बियाणं आपण जास्त त्याच्यामध्ये घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला जे मर जेवढी होईल, समजा 5 किलो झाला तर 35 किलो आपल्याला एकदम व्यवस्थित राहावं म्हणून। तर आता बघा, ह्याच्यामध्ये बियाणं बघितलं आपण, बियाणं किती घेणार आहोत, 35 ते 40 किलो पेरणार आहोत। तर बघा, आता 10-26-26 जे खत आहे, आता हरभऱ्याची जी मुळे आहे की तिसऱ्या दिवसापासून चांगल्या लेवलला ऍक्टिव्ह होण्यास मदत होते। तर बघा, हे नायट्रोजन 10% जे आहे हे 3 दिवसापासून ते 10 दिवसापर्यंत काम करतं, म्हणजे जेणेकरून वाढीच्या कालावधीमध्ये हे आपल्याला नायट्रोजनचे 10% आहे याची खूप आवश्यकता असते। त्याच्यामुळे हे चांगल्या लेवलला आपलं पीक जे आहे ते जमिनीच्या वर येण्यासाठी मदत करतं। तर बघा, आता जे फॉस्फरस जे आहे 26% ह्याच्यामध्ये काय फॉस्फरस, तर ते 10 ते 32 ते 40 म्हणजे 10 ते 32 दिवसापर्यंत चांगल्या लेवलला काम करतं। तर आता 35 दिवसाच्या पुढे काय करावं लागतं आपल्याला, 30 दिवसाचं पीक असताना आपल्याला त्याचा शेंडा पुढे लागतो, जेणेकरून त्याला फुटवे भरपूर निघतील आणि त्याच वेळेस ह्याला 35 दिवसाच्या पुढे त्याला गाठा फुलकळी चालू होते, फुलकळी चालू होती ठीक आहे। आता 32व्या दिवशी त्याचा शेंडा मारून घ्यायचा आहे आपल्याला। म्हणजे आपलं हरभऱ्याचं पीक आहे, तुमचं पेरणीपासून 32व्या दिवशी तुम्हाला त्याचा शेंडा मारून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याला फुटवा चांगल्या एवढा निघेल, म्हणजे अजून फुलकळी। आणि 32 ते जवळजवळ 90, 110-120 दिवस, 110 दिवस 120 दिवस काय हरभरे घेतात। तर ह्याच्यामध्ये मग हे जे पोटॅश जे आहे 26%, गाठा भरेपर्यंत, गाठ्याची साईज भरेपर्यंत ते 26% जे खत आहे हे पोटॅश जे आहे हे काम करण्याचं काम करतं मित्रांनो। तर आपण हा भाग जो आहे हा जमिनीमधील खत व्यवस्थापन आसन 10-26 जे आहे हे कसं काम करतं हे आपण बघितलंय। तर ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वरून फवारण्या कशा आहेत, ह्या फवारण्या कशा आपण घेऊ शकतो, कोणत्या लेवलला फवारणी घ्यायची आपल्याला हे आपण माहिती बघणार आहोत। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।